आम्ही जवळजवळ हे लोकसभेचे यज्ञ इतकी वर्ष पेटवत आहोत, ते ज्वलंत ठेवलंय। जी लाडकी बहीण योजना घराघरात आणि बहिणी बहिणींमध्ये वेगळं भावनिक नातं जोडून गेली। तर हे नगरसेवक होणं इतकं महत्त्वाचं नाही जितकं मला त्यांच्या घरातला आधार बनून राहणं महत्त्वाचं आहे। वॉर्ड मॅनेजमेंट सिस्टीम एक अशी सिस्टीम आम्ही ज्या वेळेला निवडून आलो 2017ला, त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आता वॉर्ड मोठा झाला आहे, कारण 4चं पॅनल होतं आणि प्रभागाची व्याप्ती वाढली, म्हणजे काम देखील त्याच पद्धतीने मोठ्या पद्धतीने वाढणार हे कुठे ना कुठेतरी लक्षात आलं। त्याच्यानंतर असं वाटलं की इतक्या मोठ्या प्रभागाची जी लोक आहेत तर ती आपल्यापर्यंत अडचण घेऊन यायला, त्यांना जास्त खर्चिक होऊ नये किंवा तत्परतेने सेवा मिळावी या हेतूने आम्ही एक वॉर्ड मॅनेजमेंट ग्रुप केला। वॉर्ड मॅनेजमेंट ग्रुपमध्ये माझ्या संपूर्ण कशिश पार्कमधले किंवा आपले जे काही माझ्या प्रभागातले महत्त्वाचे पदाधिकारी, स्पेशली आपल्या सोसायटीतले पदाधिकारी जे कधीही कोणतेही नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्मचे असतात, जे सोसायटी एक सामाजिक भान म्हणून एक सोसायटीचं सेवा करत असतात। त्याच्यानंतर काही मंडळ आहेत, त्या मंडळाचे काही पदाधिकारी, असे म्हणजे जागरूक नागरिक या प्रभागातले आपण एकत्र घेतले। त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे सगळे आपले जे पदाधिकारी आहेत, म्हणजे अधिकारी लेवल, मग वॉटर डिपार्टमेंट असू दे, फायर डिपार्टमेंट असू दे, आपत्कालीन डिपार्टमेंट असू दे, अगदी स्वच्छता निरीक्षकपासून सगळे, ट्री डिपार्टमेंट, उद्यान विभाग, असे विविध जे विभाग आहेत महानगरपालिकेचे, मग सार्वजनिक बांधकाम विभाग, इकडचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत। आणि जी काही अडचणी येतात त्याला नागरिक अगदी आम्हाला विदिन इन मिनिट, विदिन इन सेकंड व्हॉट्सअपवरती पाठवलं जातं। त्या ठिकाणचे व्हिडिओ फोटो पाठवले जातात आणि तत्परतेने आम्ही बघितला ते रिपोर्ट करतो। रिपोर्ट करताना आम्ही त्या ठिकाणी असलेले जे म्हणजे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर जे काही अधिकारी आहेत त्यांना आम्ही लगेच टॅग करतो। माझ्या इकडचा जो काही माझा ऑफिस ग्रुपचा एक टीम आहे जो फील्डवर काम करणार आहे त्यांना टॅग करतो। ते तातडीने त्या ठिकाणी जातात, त्या व्यक्तींशी बोलतात। माझे जे अधिकारी आहेत महापालिकेचे त्यांना फोन करून कळवलं जातं, म्हणजे इतकं फास्ट सुविधा आहे। मी तुम्हाला सांगते की आज सकाळी एक अप्रॉक्सिमेटली 6:50ला मेसेज आला होता आणि त्यात व्हिडिओ आला की इकडे लिकेज आहे मेंटल हॉस्पिटल रोडवर, आणि लिकेज आहे कळल्यानंतर आपल्याला लगेचच त्या ठिकाणी आम्ही जसं बघितला हा मेसेज फॉरवर्ड केला पुढे, कारण पूर्ण रस्त्यावर पाणी होत होतं आणि आता त्या ठिकाणी युद्ध पातळीवर काम सुरू आहे। म्हणजे इतकं तत्परतेने हे काम केलं जातं। निवडणुका येत असतात, होत असतात, परंतु लोकसेवा जी आहे आणि लोकांना काय हवं असतं की आमच्या अडचणी तातडीने तत्परतेने कोण उभं राहतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मला वाटतं। आणि आम्ही जवळजवळ हे लोकसभेचे यज्ञ इतकी वर्ष पेटवत आहोत, ते ज्वलंत ठेवलं आहे। आणि अगदी मी तुम्हाला सांगते, ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एखाद्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आग लागली तरी देखील लगेचच या ठिकाणी मेसेज केला जातो, कोणी जो बघेल। आता तुम्हाला एक उदाहरण देते की मित्तल पार्क म्हणून आमची सोसायटी आहे प्रभागातली, त्या ठिकाणी आग लागली। बरं, ती आग दिसली कोणाला? सगळ्यात आधी बाजूला असलेली टोलेजंग इमारत आहे ऑर्लिस टॉवर, तिकडच्या आमच्या एका पदाधिकाऱ्याला। त्यांनी तातडीने मेसेज टाकला आणि त्याचं रौद्ररूप बघून आम्ही तातडीने CFO जे महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन ऑफिसर आहेत त्यांना कॉल केला। त्याच्यानंतर मग इकडचे वागळेचे जे आहेत स्थानिक लेवलचे अधिकारी त्यांना कॉल केला, आपत्ती व्यवस्थापनला कॉल केला आणि तातडीने पूर्ण यंत्रणा हलवली। म्हणजे बाजूवाल्याला कळायच्या आत आपली महानगरपालिकेची गाडी त्या ठिकाणी, म्हणजे फायर ब्रिगेडची अग्निशमनची गाडी त्या ठिकाणी अवघ्या 2 ते 3 मिनिटात पोचली होती। आणि सुदैव इतकं छान की त्या ठिकाणी एक मूक श्वान अडकलेलं होतं घरात, त्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं गेलं। अगदी ड्युप्लेक्स फ्लॅट होता, फ्लॅट पूर्णतः अगदी आगीने भस्म झाला होता, पण त्या ठिकाणी अडकलेला एक मुलगा आणि एक श्वान या दोघांनाही सुरक्षितपणे काढलं गेलं। कारण सगळ्यात महत्त्वाचं होतं की तत्परता, आग लागल्या त्या ठिकाणी कळलं आणि मग संपूर्ण यंत्रणा हलवली। मला असं वाटतं त्या ठिकाणी जितके काही सोसायटीचे मेंबर होते त्या सर्वांनी बघितलं, सगळे रहिवासी बघत होते की कितक्या तत्परतेने इतकं काम सुरू आहे। आणि मला असं वाटतं ही काळाची गरज आहे। तुम्ही एक मला असं वाटतं पारंपरिक जी पद्धत होती की नगरसेवक ऑफिसला बसणार,
त्याचे कार्यालयात बसणार, मग दिवसभराच्या तक्रारी घेऊन येणार लोक, म्हणजे सकाळी 7 वाजता एखादी अडचण आली ती संध्याकाळी 7 वाजता मांडणार, मग त्याच्यानंतर तो दिवस संपलेला असतो, मग ती तक्रार जी पुढच्या दिवशी बघितली जाते, सपोज तो सॅटर्डे संडे किंवा बँक हॉलिडे आला तर अजून 2 ते 3 दिवसाचा कालावधी त्याला जातो. तर मला असं वाटतं या आमची जी काही ऑन टो सेवा आम्ही ठेवलेली आहे ती अशा पद्धतीने आहे की तुम्ही सांगितलं त्या ठिकाणी ॲक्शन घ्यायला सुरुवात होते. आता तुम्ही बघितलं की तो लिकेज लहान नाही आहे, बऱ्यापैकी मोठा आहे, तर त्या ठिकाणी पूर्ण मोठा खड्डा केला गेला. असं नाही आहे, जर अगदी छोटा प्रश्न असता तर 10 मिनिटात तो मिटवला गेला असता. स्ट्रीटवरच्या लाईट्स आहेत, बंद असणं आणि चालू करणं याच्यामध्ये अवघ्या 10 ते 15 मिनिटाचं काम असतं, परंतु जितक्या तत्परतेने मेसेज केला जातो तितक्या तातडीने लगेचच प्रकाशमय प्रभाग करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या देखील गोष्टी करतो. नुसत्या नवीन लाईट न लावता ज्या जुन्या काही लाईट्स आहेत, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी हायवेवर ह्या लाईट्स बंद असतात. कधी कधी प्रश्न उपस्थित होतो, या ठिकाणचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत किंवा का नाही हे या पद्धतीने काम करत आहेत. तर तातडीने मला असं वाटतं एक माझ्या संपूर्ण प्रभागालाच एक आपण बोलू शिस्त लागलेली आहे की म्हणजे कुठेही काय घटना घडत असेल तर तो स्थानिक नागरिक नसला तरीही तो जागरूक म्हणून स्वतः एक फोटो पाठवतो. अगदी म्हणजे या पद्धतीने काम चालतं. माझ्याकडे तीनाथ नाक्याला सर्व्हिस रोडवर उद्यान आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला तो तिकडचा स्थानिक माणूस जातो असं नाही, मेंटल हॉस्पिटलच्या एखादा माणूस जागरूक माणूस तिकडे गेला, त्या ठिकाणी त्याला वाटलं की इथे कोणी दुसरा माणूस आलाय किंवा कोणी भिकारी वगैरे येऊन झोपतायत किंवा त्या ठिकाणचं चुकून दुरुपयोग होतोय, तर तातडीने फोटो पाठवला जातो. SI तर आमचे सकाळी 7 वाजता ऑन ड्युटी असतात. तातडीने त्या ठिकाणी साफसफाई केली जाते आणि म्हणजे इतक्या तत्परतेने ही कामं होतात. आणि मला असं वाटतं नागरिकांना याची आवश्यकता आहे. नागरिकांना वाटतंय की आमच्या प्रभागातली अडचण आहे ही तातडीने म्हणजे काय तातडीने नगरसेवक जे आहे त्यांनी बघावी आणि ती सोडवून द्यावी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यावेळेला पहिल्यांदा आली, मला असं वाटतं आपला व्हॉट्सअपचा जमाना आहे, व्हॉट्सअपला लगेचच फ्लॅश झाली की अशा पद्धतीचं लाडकी बहीण योजना ही कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मंजूर झाली आहे. आणि ती जेव्हा वाचली तेव्हा लक्षात आलं की कदाचित आधीच्या ज्या सरकारमध्ये ज्या काही योजना येत होत्या त्या मला माहिती आहे की खूप सुंदर योजना असायच्या, परंतु इतके त्याची जी कागदपत्रांची जी पूर्तता होती ती इतकी जटिल असायची की संपूर्ण प्रभागात जर तुम्ही शोधलं तर एखादा जर लाभार्थी मिळाला तरी मुश्किल असायचं. परंतु ही योजना जी आणली ती खऱ्या अर्थाने नुसती दाखवायची नाही तर ती अंमलात आणण्याची योजना होती. ज्या वेळेला कळलं की काही म्हणजे कागदपत्रांची त्यांची काय पूर्तता आहे थोडीशी त्याला जटिल वाटली, तर आम्ही सर्व महिलांनी मिळून आपल्या शिंदे साहेबांना आम्ही निवेदन दिलं की ही काही जी योजना आहे ती अत्यंत लाभार्थी त्यात आपल्याला मिळणारी योजना आहेत. सर्व महिलांमध्ये वेगळा उत्साह आहे, परंतु ह्या योजनेकरता काही कागदपत्र जर आपण शिथिल केलीत तर जास्तीत जास्त लाभार्थी या ठिकाणी होता येईल, म्हणजे आपल्याला मिळवता येईल. आणि मला असं वाटतं त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने त्यामध्ये परिपत्रक काढलं आणि तो नवीन GR काढला ज्याच्यामध्ये सर्व योजना अगदी सुधारित योजना केल्या आणि शिथिल केल्या योजनांमध्ये जी काही कागदपत्रांची पूर्तता होती. आणि मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा इतिहास रचला गेला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घराघरात आणि बहिणींमध्ये वेगळं भावनिक नातं जोडून गेली. आम्ही प्रभागाचं नेतृत्व करत असताना आमची जबाबदारी अशी होती की जी काही आपली सर्वात म्हणजे ज्या काही महिला वर्ग आहेत, ज्या काही मुलींचं, कारण 18 वर्षाच्या वरती या योजनेचे लाभार्थी होते आणि ज्या काही मुली महिला आहेत त्यांना जास्तीत जास्त संख्येने लाभार्थी बनवून त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देण्यात यावा. आणि मग आम्ही संपूर्ण यंत्रणा हलवली. त्याच्यामध्ये अगदी शाखांमध्ये आम्ही सेंटर्स निर्माण केले. त्या बहिणींनी फक्त शाखेत यायचं, तिचे रितसर आधार कार्ड जे काही डॉक्युमेंट आहेत त्या ठिकाणी त्याचे सगळे कागदपत्र घ्यायची आणि मग तिथेच आम्ही स्वतः फॉर्म भरून द्यायचो त्यांना. कारण इतकं तर गोष्ट होती की जे लाडक्या बहिणींचे लाभार्थी होते त्या महिला फारशा काही सुशिक्षित नव्हत्या. म्हणजे ठीक आहे लिहिता वाचता येणाऱ्या असतील तरी पण फॉर्म भरणं किंवा एखादी प्रोसेस करणं इतकं त्यांना काम जमेलच असं नव्हतं. मग एखादी लाभार्थी अपात्र होऊ नये याकरता आम्ही संपूर्ण
यंत्रणा बसवली. मग त्या ठिकाणी आपण संपूर्ण म्हणजे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म्स भरणं, ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरणं, ऑफलाईन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण महानगरपालिकेत ते सबमिशन करून त्या ठिकाणी पात्र करून घेणं, ही अख्खी संपूर्ण एक प्रोसेस होती. आणि मला असं वाटतं माझ्या प्रभाग क्रमांक 19मध्ये सर्वाधिक नोंदणी झालेल्या लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी आम्ही केल्या. मग अंगणवाडी सेविका ज्या होत्या त्यांना देखील आम्ही संपूर्ण ठिकाणी डेप्यूट केलं आणि त्यांच्या माध्यमातून देखील जे काही स्लम्स आहेत माझ्या प्रभागातले, कारण अंगणवाडी सेविका या अगदी शेवटच्या घरापर्यंत जातात, त्यांच्या इतके लाभार्थी कदाचित कोणाला माहिती नसतात. त्याच्यामुळे त्या सर्वांना देखील आम्ही आमच्या पद्धतीने जे काही करू शकतो ते मानधन देऊन त्यांच्याकडून आम्ही ते संपूर्ण काम करून घेतलं. ती लाडकी बहीण जी तुम्हाला प्रभागातून पण लांब यायची गरज नाही, जवळची शाखा, जवळची अंगणवाडी, तिच्या जवळ जे असेल त्या ठिकाणी फॉर्म आपण भरून घेतले आणि त्या संपूर्ण प्रोसेसवर अगदी बारकाईने लक्ष आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं होतंच. आणि त्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक आकडा सांगितला जायचा की प्रभाग क्रमांक 19मध्ये इतकं लाभार्थी आहेत. संपूर्ण मला असं वाटतं प्रशासनाने देखील त्यावेळेला ही योजना पूर्ण अंमलात आणण्यासाठी आणि ही योजना सक्सेस करण्यासाठी संपूर्ण टीमचा हात आहे. आणि मला असं वाटतं ती एक हिस्ट्री होती की इतक्या लाभार्थी कोणत्या तरी सरकारी योजनेच्या पहिल्यांदा झाल्या आणि आजही त्या लाभार्थींचा लाभ चालू आहे. आता देखील मध्यंतरी आपण KYCच्या माध्यमातून त्यांना संपूर्ण सुविधा दिलेल्या आहेत. म्हणजे या KYCमध्ये पण आपण शाखांमध्ये KYC करण्यासाठी माझी एक टीम बसलेली आहे. मग त्या सर्व महिलांचे KYCs केले आपण. त्याच्यामध्ये पण एक प्रश्न उद्भवला की विधवा किंवा घटस्फोटित महिला यांचे KYC कशा होणार, कारण त्यांच्या पतींचं नाव किंवा त्यांचे अपडेटेड आधार कार्ड नसतात. मग त्या ठिकाणी त्यावेळेला देखील एकनाथजी शिंदे साहेबांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी तातडीने त्याच्यामध्ये सुधारणा करून दिल्या आणि मला असं वाटतं त्या संपूर्ण लाडक्या बहिणींचं मोठ्या पद्धतीने KYCचं काम देखील झालं आहे आणि कोणालाही हा लाभ खंड होऊ नये याकरता आम्ही आजही त्यावर काम करतो. मी तुम्हाला सांगते की आता ह्या ज्या काही योजना असतात वेगवेगळ्या, या योजनांचे लाभार्थी मी संपूर्ण म्हणजे कोणतीही योजना येऊ दे, त्या महिला बालकल्याणची योजना असू दे का काय, आम्ही तत्परतेने त्याच्यामध्ये लक्ष देतो. ती लाभार्थी जी काय आहे महिला, तिला लाभ मिळवून देईपर्यंत आमची संपूर्ण जबाबदारी त्याच्यामध्ये असते. आमच्या महिला बालकल्याणच्या योजना येतात ज्याच्यामध्ये एका वर्षाच्या आत जर पतीचं निधन झालं असेल तर तिला आपण लाभ मिळवून द्यायचा. मी कोणाचं नाव डिस्क्लोज नाही करणार कारण तितकं सिक्रेसी ठेवणं गरजेचं आहे. परंतु माझ्याकडची एक महिला आहे कंजारभाट समाजाची, जे भांडीवाले असतात त्यांची, आणि माझी कार्यकर्ती पण आहे. म्हणजे तिच्या सगळ्या तडजोडीतून, तिच्या वेळेमधून ती वेळ काढून आमच्याकडे यायची. अगदी तुम्हाला सांगते तिची स्टोरी खूप वेगळी आहे. लग्नाच्या 15 ते 20 वर्षानंतर तिला एक मूल जन्माला आलं. मूल जन्माला आल्यानंतर 3-4 वर्षाचं मूल झालेलं असताना पती पॅरलाइज झाला आणि गेले वर्षभरात त्या पतीचं निधन झालं. तर ती एक मला असं वाटतं संपूर्ण प्रभागातल्या ज्या महिला वर्ग आहेत, मला असं वाटतं महिलांची थोडं वेगळं भावनिक नातं माझं आहे. आणि ज्या वेळेला तिच्या पतीचं निधन झालं तिला असं वाटलं की मी एक आधार म्हणून बाबा ताईशी बोलावं. तर मी स्वतःच तिच्याकडे गेली होती तिला भेटायला आणि त्यानंतर मग तिला सांगितलं काय आहे काय नाही आहे. तर तिचं मध्यंतरी एक मुलाची फीसचं एक हे होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण मुलाला तुझ्या शिकवू, जसं तुझ्या पतीचं इच्छा होती की मुलगा चांगल्या शाळेत शिकावा, तर त्या पद्धतीने आपण त्या मुलाचं जी काही शैक्षणिक फी आहे ती देखील आपण पूर्ण भरली गेली. त्याच्यानंतर मग मी तिला स्वतःहून सांगितलं की आपल्याकडे महिला बालकल्याणच्या काही योजना आहेत, त्याचे लाभ आपण मिळवून देतो. तर तिने सांगितलं मला लिहिता वाचता ताई येत नाही, तू सांगशील तर बरं होईल. अगदी 2-3 वेळा मला ज्या वेळेला परिसरात गेली त्यावेळेला तिने मला बोलवलं. मला बोलली ताई ती योजना आली का सांगशील मला. आणि गेले 3 महिन्यापूर्वी आमची महिला बालकल्याणची योजना आली. मला आठवलं तिचे शब्द आणि मी महापालिकेतूनच तिला फोन लावला की आपल्या योजना आलेल्या आहेत, तर तुझे जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घेऊन तू माझ्याकडे पोहोच लवकर. तर मला बोलली ठीक आहे चालेल. आणि मी माझ्या ऑफिसमधली एक मुलगी आहे तिला देखील तिचा नंबर शेअर केला आणि तिचे सगळे डॉक्युमेंट मागवून घेतले. अगदी आता मला असं वाटतं तिला सगळे फॉर्म वगैरे भरून सगळ्या गोष्टी तिला करून सगळं ऑफिसमधून करून दिलं. तिला इतकं कौतुक वाटलं, तिला असं वाटलं अरे म्हणजे माझे पतीचं निधन झालं आहे, माझा कोणी
आधार नाही आहे असं कुठेतरी तिला वाटत होतं. आणि अचानक तिला कुठेतरी ती एकदम भावनिक झाली की म्हणजे कोणीतरी आहे, तू ताई म्हणून माझा आधार आहे. तर मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी, की नेता होणं किंवा नगरसेवक होणं. तर हे नगरसेवक होणं इतकं महत्त्वाचं नाही जितकं मला त्यांच्या घरातला आधार बनून राहणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या घरातलं एक कुटुंबाचं कोणीतरी आधारस्तंभ बनून राहणं हे मला जास्त प्रेरित करतं मला वाटतं. कोविड काळाचं तुम्हाला सांगते. कोविड काळात असं होतं की कोविड सुरू झाला. त्याच्यानंतर मी इथे ठाण्यामध्येच माझ्या प्रभागामध्ये जे काही औषध फवारणी म्हणजे सुरुवातीच्या काळात तुम्हाला माहिती कोविड सुरू झाल्यावर अगदी महिनाभर कोणी रुग्ण तरी नाही सापडले होते. कारण आपण प्रिकॉशनरी मेजर तेवढ्या घेत होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे, जे सॅलराइज्ड पर्सन आहेत त्यांना इश्यू नव्हता. कारण ऑनलाईन पद्धतीने जॉब सुरू झाला तर त्यांचं जे उदरनिर्वाह होता तो चालू होता. जो प्रॉब्लेम झाला तो झाला माझ्या घरकाम करणाऱ्या माझ्या महिलांना. कारण त्यांचं काम एक तर घरकाम करणाऱ्या महिला तिथेच स्टॉप झाल्या. अचानक 23 तारखेला लॉकडाऊन झाल्यानंतर त्या महिन्याचा पगार देखील त्यांना मिळाला नव्हता. कारण घरातून बाहेर निघणंच अडचणीचं होतं. मग प्रश्न सुरू झाला एप्रिलच्या 1 तारखेपासून की मी खाऊ काय किंवा माझ्या कुटुंबाला देऊ काय. माझ्याकडे माझी कार्यकर्ती आहे. पुन्हा एकदा नाव डिस्क्लोज नाही करत, परंतु सेवालाल नगर भाग आहे माझा. तिकडची माझी एक महिला आहे. तिने ॲक्च्युली ती कार्यकर्ती आत्ता आहे, आधी त्यावेळेला खरंच नव्हती ती. तिने मला फोन केला, ताई मी अशी अशी बोलते तुझ्या प्रभागातली. मला रिकॉल झालं. म्हटलं अगं बोल काय झालं. तर मला बोलली की तुम्ही दिलेलं धान्य मला मिळालं. कारण आम्ही धान्यांचं वाटप किट करून देत होतो प्रत्येकाला स्लम एरियात. म्हणजे त्याच्यामध्ये डाळ, तांदूळ, तेलाची बॅग, साखर, जे काही मूलभूत आपण देऊ शकतो यथा इच्छेप्रमाणे यथाशक्तीप्रमाणे ते आपण प्रत्येकाला डोनेट केले आणि सगळ्यांना वाटले आपण त्या ठिकाणी. तर तिने मला आल्यानंतर भाऊक होऊनच फोन केला की ताई हे मिळालं. मला असं वाटतं माझ्यासाठी तर खाणं आलं, परंतु माझं ना लहान बाळ आहे. त्यावेळेला मला असं वाटतं तिचं बाळ एक साधारण महिना 2 महिन्याचं असेल. तर मला बोलली की ती ना हे सगळ्या गोष्टी खाऊ नाही शकत. तर म्हटलं मग बोल तुला काय पाहिजे. तर मला बोलली माझी मुलगी फक्त दूध पिते आणि तिला दूध गेले 3 दिवस झाले मला देता येत नाही आहे. तर मी अगदी भावनिक होऊन सांगते की अंगावरचं दूध तर तिला पुरतच नाही आहे असं तिचं म्हणणं होतं. तर मी म्हटलं मग मी काय करू तुला सांग. तर ताई ती मला बोलली की मला जर कुठून दुधाची म्हणजे व्यवस्था करून मिळाली तर मला खूप बरं होईल. ती मला बोलताना हे देखील बोलली की तुझ्याशिवाय अजून कोणाला कळणार त्याचं महत्त्व, म्हणून मी तुला फोन केला. तर मला एकदम खूप असं वाटलं की आपण म्हणजे देवाने आपल्याला इतकं बनवलं आहे का की आपण एखाद्यासाठी इतके उपयोगी पडू. तर मी म्हटलं ठीक आहे मी करते. बाजूला माझ्या ग्रॉसरीचं एक शॉप आहे, त्या ठिकाणी त्याला कळवलं. माझे ड्रायव्हर आहे वाहक, त्याला सांगितलं की आधी सर्वात 3 दिवसाचं जे काही प्रोव्हिजन आहे तिच्याकडे पोचव आणि दर 3 दिवसांनी जिथपर्यंत तिचं काम सुरू होत नाही, तिचं बाळ तितकं मोठं होत नाही, तिथपर्यंत हे दूध दर 3 दिवसांनी तिकडे गेलं पाहिजे. आणि जे काही पैसे आहेत ते मी त्याला ऑलरेडी ॲडव्हान्स पे केले. म्हटलं दुधाचे पैसे देऊ शकतो आपण. आणि मी त्या पद्धतीने तिचं दूध आहे ते चालू केलं. आणि मी ॲक्च्युली विसरूनही गेली की असं काहीतरी आपण चालू केलं आहे. कारण मला असं वाटतं की खूप नंतर कोविडमध्ये बरीच कामं केली आणि नंतर कोविड काळातच काही धान्याचंच वाटप करताना मी या प्रभागात गेली असताना मला ते लहान बाळ भेटलं आणि बऱ्यापैकी छान गुटगुटीत झालेलं होतं. आणि बरं मी फोनवर बोलल्यामुळे मी बघितलंही नव्हतं ते बाळ कसं आहे. आणि ज्या वेळेला मी त्या ठिकाणी गेली तर म्हणजे त्यांनी ते माझ्याकडे एकदम धावत आलं. मला असं वाटलं अरे कसं काय एकदम माझ्या अंगावर आलं ते. तर मी म्हटलं अरे खूपच छान. म्हटलं अगं ती किती हसते. ती बोलते अगं तिलाही कळलं ना, तू तिला तिच्या दुधाची किंमत तुला तिने दिली. अरे मी म्हटलं ही आहे का ती. तर बोलली हां ही आहे. तर मग तेव्हापासून म्हणजे आत्ता ती माझ्या महानगरपालिकेच्या शाळेत मुलगी आहे छोटी आणि ती जेव्हा पण जाते ती खूप मला एकदम बिलगून मी आली का ती एकदम वेगळंच बिलगते. ती नेहमी मला ताई बोलते पण मला त्या शब्दामध्ये आई ह्या शब्दाचं कुठेतरी जाणवतं.